माथेरान. महाबळेश्वरनंतर जर थंड हवेचं ठिकाण म्हणून जर कोणतं प्रसिद्ध असेल तर ते नेरळजवळील माथेरान हे स्थळ. ब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इसवी सन 1850मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट याने माथेरान शोधले. 1854मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच. माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला माथेरान हे नाव पडले. असेही म्हणतात की धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात मातेचे रान म्हणजेच माथेरान आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पिरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याशा छोट्या माथेरानवर 1905 साली नगरपालिकेची स्थापना झाली. माथेरानला जाण्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापरही करू शकता. नेरळ स्थानकात उतरून तिथून मिनी ट्रेनने तुम्ही माथेरानला पोहोचू शकता. नेरळ स्टेशनजवळच माथेरान हे स्टेशन लागूनच आहे. माथेरान स्टेशनवरच मिनी ट्रेन ही लागलेली असते. तसेच तुम्ही बस किंवा स्वतःची प्रायव्हेट गाडी असेल तर त्यानेही तुम्ही प्रवास करू शकता. रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्र सपाटीपासून साधारण 803 मीटर म्हणजेच 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र घोडा व माणसांनी ओढण्याची 2 चाकी रिक्षा यामुळे ते पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्ष सुरू आहे. पिंपरी चिंचवडपासून 100 किलोमीटरवर तर मुंबईपासून 110 किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध माथेरान आहे. माथेरानमध्ये 3 वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, MTDCची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. याशिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदी सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराशी बरेचशी टोके तसेच पूर्व, पश्चिम व दक्षिणेकडे कोसळलेले आहेत. या कडांनाच पॉइंट्स म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉइंट्सला नावे दिली, त्यामुळे साहजिकच ती इंग्रजीत आहेत. माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या हाजीमलंगपासून ही डोंगर रांग सुरू होते. हाजीमलंगला लागून बदलापूरच्या टवली गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर नवरा नवरीचा डोंगर लागतो. यावर असणाऱ्या बारीक सारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर म्हैसमाळ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा नाखिंद डोंगर लागतो आणि मग पेब दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो. माथेरानला जी आगगाडी येते ती या पेब आणि माथेरानच्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून या पॉईंट्सला वळसा घालून ती माथेरानमध्ये शिरते.
लहानग्यांच्या आवडीची ही झुकझुक गाडी नेरळवरून वर चढते. 21 किलोमीटरचे अंतर 2 तासात पार करते. या छोटेखानी गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे हे माथेरानच्या सहलीतले एक महत्त्वाचे आकर्षण आहे. माथेरानच्या सौंदर्याचे ताजेपणाचे रहस्य म्हणजे माथेरानमध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. नेरळहून डांबरी रस्त्याने वर आले की माउंट बेरी पॉईंटच्या खाली असलेल्या दस्तुरी नाक्याजवळ गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे माथेरानचे हवामान आणि सौंदर्य प्रदूषणापासून सुरक्षित राहिले आहे. दस्तुरी नाक्यावरून सुमारे 1.5 किमी किंवा चालत 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर मध्यभागी मार्केट आहे. आगगाडी मात्र आपल्याला सरळ मार्केटपर्यंत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या मार्केटच्या अवतीभोवती आहेत. असे म्हणतात की 1907 मध्ये आदमजी पीरभॉय नावाच्या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने ही झुकझुक गाडी सुरू झाली. माथेरानमधील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे पर्यटकांवर अवलंबून असतो. इथे बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. पर्यटकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आवक जावक होत असल्यामुळे इथल्या मार्केटमध्ये बऱ्याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स आहेत. सांबराच्या कातड्याच्या वाहना व बूट प्रसिद्ध आहेत. तसेच पांढरीची काठीही मिळते. रस्त्यावर काही मुले छोट्या मोठ्या चपला, विविध प्रकारच्या टोप्या, शोभेच्या वस्तू इत्यादी विकताना दिसतात. इथला मध, चिक्की, फस देखील बऱ्याचपैकी प्रसिद्ध आहे. इंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पॉईंट्सला त्यांनी इंग्रजीत नावे दिली व ती आजही तशीच आहेत. पॅनोरमा, गार्बर, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, इको, लँडस्केप, लुईजा, पॉक्युपाईन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पॉईंट्स पाहण्यासारखे आहेत. माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलले गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदूषण विरहित आहे. माथेरानचे खास वैशिष्ट्य असणारी छोटे रेल्वेज इथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालवली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निसर्गाचे दर्शन घडवी आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे 21 किलोमीटरचा प्रवास 2 तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडी तळावर गाडी ठेवून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नेरळवरून येणे जमत नाही अशांसाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा 2.5 किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत 30 ते 35 मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभोवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची 2 चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशांसाठी माथेरानवर घोड्यावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या 2 पायाची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवर सुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्या येण्याने फुफाटा उडालेला दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदिवासी लोकही येथे दिसून येतात. बाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहोपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत. संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेला आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. बेहडा, हिरडा, खैर,
जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही. माथेरानमध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत. दस्तुरी पॉईंटला लागूनच MTDCची रेस्ट हाऊसेस आहेत. याचे बुकिंग मुंबईच्या MTDCच्या कार्यालयातून होते. इतर देखील बरीच हॉटेल्स आहेत. कुमार प्लाझा, मणिकलाल टॅरेस, रॉयल, प्रेमदीप, सेंट्रल, शिरीन, वुडलँड्स ही काही नवीन झालेली हॉटेल्स आहेत. तर दिवाडकर, लक्ष्मी, गिरीविहार, रिगल, लॉर्ड्स ही जुनी आणि चांगली हॉटेल्स आहेत. या हॉटेलमध्ये दिवसाला ₹200 ते ₹2000 असे दर आहेत. नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. त्याचे दर बरेच कमी आहेत. ट्रॅकिंग करून येणाऱ्यांसाठी जेवणासाठी सोय दिवाडकर हॉटेल उत्तम आहे. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत राहू आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.